हरे कृष्ण. आपल्या सर्वांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 7. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 14 वरती थांबलो होतो, 13 वरती थांबलो होतो. त्रिभर गुणमय भावे इदियम सर्वमिदं जगत मोहितम नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम. त्रिगुणांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आहे. त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणत नाही. राईट. तर हे जगत त्रिगुणांनी व्याप्त आहे आणि विनाशवान आहे. राईट, नाशवान आहे. आणि भगवंताचं स्वरूप आहे त्रिगुणातीत आहे, त्रिगुणांच्या पलीकडे आणि अविनाशी आहे. त्याला आपण कसं जाणू शकणार जर आपण प्रकृतीच्या गुणामध्ये असलो तर ते आपण विश्लेषण बघितलं होतं त्या श्लोकामध्ये. त्यानंतर मग नेक्स्ट 14 हा आपण आता आपण दुसऱ्या सेक्शन मध्ये आहोत. राईट. आपण पहिल्या सेक्शन मध्ये स्टडी केलं होतं भगवंतांना पूर्णपणे जाणणे, श्लोक नंबर 1 ते 12, नो कृष्णा इन फुल. त्यानंतर श्लोक नंबर 13 ते 25 हा सेकंड सेक्शन आहे. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत भगवंतांना शरण जाणे. राईट. मग आता 13 आणि 14 या दोन श्लोकांमध्ये आपण बघू आज, 14 आणि 15, की आपण ऑलरेडी बघायला चालू केलेलं आहे की 13 आणि 14 या दोन श्लोकांमध्ये की भगवंतांना शरण का जावं आपण. राईट. भगवंतांना शरण का गेलं पाहिजे ते 13 आणि 14 मध्ये बघण्यात येईल. आणि 15 मध्ये भगवंतांना शरण गेल्याने आपल्याला माहिती आहे काय काय फायदा होणार आहे, पण आपण भगवंतांना का शरण जात नाही. त्यानंतर 16 मध्ये भगवंतांना शरण जाणारे कोण आहेत, ही सिरीज आहे. श्लोक नंबर 13, 14, 15 आणि 16. तर 13 आणि 14 मध्ये का शरण जावं, 15 मध्ये कोण शरण जात नाही आणि 16 मध्ये कोण शरण जात. राईट. तर श्लोक नंबर 14 वाचा. सेवा गुरुजीला माताजी वाचा श्लोक नंबर 14. हरे कृष्ण. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती ही अतिशय दुष्कर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे करून पलीकडे जातात. हरे कृष्ण. दंड प्रणाम करते. फार छोटा श्लोक आहे, पण आपल्या जीवात्म्याच्या पूर्ण भौतिक आणि आध्यात्मिक जगाच्या इतिहासामध्ये सर्वात महत्वाचा श्लोक आहे. भगवंत इथे म्हणतात या श्लोक मध्ये बेसिकली 2 पार्ट आहेत. दैवी एशी ही गुणमयी मम माया दुरक्तया. दिस इज पार्ट 1 कि माया कितनी पावरफुल है. माया से हम लड़ नहीं सकते, माया से जीत नहीं सकते. दिस इज पार्ट 1. आणि पार्ट 2 आहे अच्छा माया पावरफुल है तो क्या हुआ, भगवान इससे भी पावरफुल है. म्हणून भगवान म्हणतात मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. जो मुझे शरण आएगा वो इसको पार कर सकता है. सो बेसिकली 2 पार्ट्स. कैसे माया कशी पॉवरफुल आहे श्लोकाची पहिली लाईन, आणि भगवंत कसे पॉवरफुल आहेत मायाची श्लोकाची दुसरा पार्ट. राईट. तर आता इथे तुम्ही बघाल, तुम्हाला हे उदाहरण अगोदर पण दिलं होतं, मागच्या श्लोकात पण बघितलेलं, पण इथे पुन्हा एकदा उदाहरण ते लक्षात ठेवा. मी व्यक्ती आहे, ऑब्झर्व करतोय. कुणाला बघतोय, सूर्याला बघतोय. मी इथं ना सूर्य बघतोय, पण सूर्याला बघताना काय होतंय, आता समजा मध्ये जर ढग आला तर काय होणार आहे, मला सूर्य दिसणार नाही. बरोबर आहे का नाही. मग मी बघेन वरती, सूर्य दिसत नाही, ढग आहे मध्ये, मी म्हणेन की सूर्यच नाहीये. पण तथ्य काय आहे, सूर्य आहे पण ढगाने आच्छादलेला आहे. ढग बाजूला झाला की सूर्य दिसेल. मग आता बघा स्थिती कशी आहे. इथे जो व्यक्ती आहे मी जीवात्मा आहे, मध्ये जो ढग आहे ना ते प्रकृतीचे 3 गुण आहेत. बेसिकली माया आहे, मायाने 3 गुण बनवलेत. आणि त्याच्या पलीकडे जो सूर्य आहे तो आहेत भगवंत आहेत. जोपर्यंत मी प्रकृतीच्या 3 गुणांच्या खाली आच्छादित आहे तोपर्यंत मला भगवंत दिसणारच नाहीत वरती. राईट. म्हणजे माझी जी दृष्टी आहे ती कशाने झाकली गेलेली आहे, ढगाने झाकली गेलेली आहे. राधा गोपीनाथ एक सुंदर उदाहरण देतात. राधा गोपीनाथ म्हणतात की एक छोटा 1 रुपयाचं नाणं असतं ना, ते नाणं जरी तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं ना असं डोळ्याच्या वरती,
तरी तुम्हाला काहीच दिसणार नाही पुढे. म्हणजे छोटस एक नाणं एवढ्या आकाराचं, त्याने जरी तुम्ही डोळा कव्हर केला तर तुम्हाला दिसणार नाही. मग विचार करा, हे पूर्ण भौतिक जगत म्हणजे मोठं नाणं आहे ते. एक मोठं नाणं आहे. किती रुपयाचं तुम्ही बघून घ्या. तुम्ही त्याच्यावरती लिहू शकता 1 रुपया, 2 रुपया, $5, 10, 20, 25 जे काय असेल तुमचे करोड रुपये. त्याने आपल्याला पूर्ण आच्छादून टाकलेलं. कसं दिसणार भगवंत आपल्याला? तथ्य कसं दिसणार? वास्तविक गोष्ट की मी कोण आहे, हे जगत काय आहे, सुख क्या है, दुख क्या है, यू नो, आत्मा क्या है, परमात्मा, कुछ भी नहीं दिखेगा अगर वो हमें कव्हर कर देगा तो. राईट. सो नाव आता इथे भगवंत म्हणतात मम माया. है ना, मग आपण म्हणू की यार बढ़िया है, खुद की माया बोलते हैं और उससे पीटते हैं हमको, है ना, कारण मेरी माया है, मम माया. राईट. मग आता यू नो, मम माया म्हणण्याचा अर्थ असा आहे की संपूर्ण जी सृष्टी आहे, भगवंताने अगोदर सांगितलेलं आहे, मत्त परतर नान्यत किंचित असते धनंजय, मेरे से बढ़कर कोई तत्व नाही आहे. आणि पुढे पण भगवंत म्हणतील 8व्या अध्यायामध्ये, 10व्या अध्यायामध्ये, अहम सर्वस्य प्रभवो मत्त सर्वम प्रवर्तते इति मत्व भजन्ते माम भज बुधा भाव समन्विता. सब कुछ मुझसे प्रकट होत आहे, सगळं माझ्या अधीन आहे. हो, जसं जेल आहे किंवा पोलीस आहे ते पण गव्हर्नमेंटच्या अधीन असतात, त्याच्यापासून सेपरेट नाही आहेत गव्हर्नमेंट पासून. राईट. मग आता ही जी आता हे मम माया सांगण्याचा अर्थ काय आहे की ये जो माया है ना, ये भी मेरे ही कंट्रोल में अर्जुन, है ना, ये भी मेरे ही कंट्रोल में है. ये मत समझना कि ये माया तुमको परेशान कर रही है तो अभी मैं माया से लड़ता हूं और लड़ के मैं उसको दूर कर दूंगा. ऐसा नहीं होगा बेटा, क्योंकि माया तो क्या है, पहली बात मेरी है. अगर मेरी है मतलब डेफिनेटली हाईली एम्पावर्ड है वो, अस्त्र शस्त्रों के साथ एकदम सुसज्ज है वो, उसे तो तुम लड़ नहीं पाओगे. लेकिन मैं पहले बता रहा हूं, शी इज अंडर माय कंट्रोल, माझ्या अधीन आहे ती. आणि म्हणून नंतर भगवंत म्हणतील की जेव्हा तुम्हाला शरण येशील. राईट. आणि ही जी शरणागतीची जी व्याख्या आहे ना, कारण हा भक्तियोग सेक्शन आहे. भक्तियोग म्हणजे भगवंतांना स्ट्रेट शरण जाणे. आपली बुद्धी, तुम्ही 5व्या अध्यायात वाचला असेल, तद्बुद्ध्या तदात्मानस तन्निष्ठा तत्परायणा. राईट. म्हणजे आपली बुद्धी, तद्बुद्ध्या, तदात्मानस आपलं मन, तन्निष्ठा आपली निष्ठा, तत्परायणा म्हणजे आपलं पूर्ण आश्रय. जोपर्यंत आपण भगवंतावरती पूर्ण अशा प्रकारे आश्रय घेत नाही, अच्छा ठीक है मैंने कैसा आश्रय लिया है, मेरा मन तो है लेकिन बुद्धि और कहीं काम कर रही है, कैसा करने का क्या करने का, या फिर मन बुद्धि दोनों है लेकिन अभी करने के लिए करना है यार, थोड़ा सा अभी क्या है, भक्तों का संग चाहिए. किस लिए चाहिए? कोई भी कारण हो सकता है. देखिए मैं एन नंबर ऑफ रीजंस. भक्ति करने के लिए मतलब ऐसा जरूरी नहीं कि कोई मंदिर में आता है. राइट. दे कॅन बी हंड्रेड्स ऑफ रीजन्स. तर अशा प्रकारे आपण जेव्हा कम्प्लिटली घेत नाही आश्रय आणि आपण असा विचार करतो की माया तो अलग आहे, कृष्ण अलग आहे, नाही, दोनों अलग नाही आहे. जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा आपण भगवंतांच्या मायेच्या कम्प्लिटली अधीन असतो, कारण आपण दोघांना सेपरेटली बघतोय, त्यांचं कनेक्शन बघत नाही. राईट. आणि म्हणून त्यांना भगवंत जोडून म्हणतात की दैवी, ये जो मेरी माया है वो क्या है, दैवी है. दैवी म्हणजे बेसिकली डिवाइन, दिव्य. तुम्ही म्हणाल की अरे माया कैसे दिव्य हो गई यार, तो बहुत परेशान करती है, मारपीट करती है हमारे साथ, यू नो, ये दिव्य कैसे हो गई. दिव्य इन द सेन्स की आता बघा कसं आहे, तुम्ही हे उदाहरण यशोपनिषद बघितलं होतं की एक मुलगा आहे जो शाळेमध्ये परीक्षा द्यायला जातो. राईट. तुम्ही परीक्षा दिली असेल, एमसीक्यू तुम्ही पण दिली असेल. राईट. एमसीक्यू म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. त्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये काय होतं, 4 ऑप्शन असतात, 4 पैकी तुम्हाला एक ऑप्शन बरोबर टिक करायचं असतं. समजा तुम्ही जर अभ्यास करून गेला नाहीयेत, तुम्ही काय विचार करता, लग जाएगा यार, 4 में से कोई डाल दे, लग जाएगा, तुक्का मारणे म्हणतात त्याला. तर त्यातला कुठला तरी लागतो, कधी कधी लागत नाही. जेव्हा लागत नाही तेव्हा बोंबा करतात, आरडाओरडा की पेपर लय कठीण काढला होता यार, कसं पेपर काढतात हे लोक, यार समजत नाही. आणि तुक्का लागतो तेव्हा, अरे पेपर काय सोपा होता, लय भारी होता, असाच पेपर यायला पाहिजे नेहमी. राईट. पण आता तुम्ही जर नापास झालात पेपरामध्ये, एक्झाम मध्ये, आणि तुम्ही व्यवस्थित टिक नाही केलं, ह्याच्यामध्ये दोष कुणाचा आहे? दोष कुणाचा आहे? टीचरचा आहे की तुमचा आहे? टीचरचा दोष आहे, आपला दोष आहे ना. मी अभ्यास करून नाही केलं, तुम्हाला अगोदर शिकवलं होतं राईट ऑप्शन कुठले असतात, रॉंग ऑप्शन कुठले असतात.
पण तुम्ही त्यांना व्यवस्थित केटर नाही केला, अभ्यास नाही केला. अशा प्रकारे जेव्हा भगवंत या जगामध्ये सृष्टी निर्माण करतात तेव्हा मायाला त्यांनी तयार केलेलं आहे. मायाने सिस्टम बनवलेली आहे. माया आपली शत्रू नाही ऍक्च्युअली बघायला गेलं तर. आपण मायाला शत्रू समजतो, राईट. माया काय आहे? ती एजंट आहे, पोलीस आहे. तिने व्यवस्था बनवली, जेल बनवलेली आहे, नियम बनवले आहेत आणि ती आपली गप साईडला बसली है ना. ती म्हणते मैं क्या करूं, मेरा कोई प्रॉब्लम नहीं है, मैंने बना दिया है, जो गड़बड़ करेगा वो इसके पिंजरे के अंदर आ जाता है. जैसे गड़बड़ चालू पिंजरे के अंदर हाजिर हो गया. इसमें मेरा कोई गलती नहीं है, दैट इज योर मिस्टेक. आप गड़बड़ करके अंदर आ जाते हैं. तर आपल्या सगळ्यांकडे काय आहे ना की फ्री विल आहे, स्वतंत्र इच्छा आहे. अभ्यास करायचा की नाही करायचा. जे लोक अभ्यास करतात ते तरतात, जे लोक अभ्यास करत नाहीत ते नाही तरत. अभ्यास करणे म्हणजे काय? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. याला अभ्यास म्हणतात. आणि नुसतं नावाला करायचं नाही, आश्रय घेऊन करायचं. मुझे आश्रय लेना है क्योंकि मैं चाहता हूं कि मैं भगवान को प्राप्त करूं, राइट. इस भाव में टिक करने के लिए नाही खाली. मग आता म्हणून टीचर जो आहे त्याचा उद्देश असा नाही की छळायचं आहे विद्यार्थ्याला. काय काय वेळेला असं वाटतं मुलांना की अरे हे टीचर लय छळतात यार. अरे पण तो चांगला आहे ना. जेवढे तुम्हाला कडक टीचर भेटले असतील ना लहानपणी, तेवढं तुम्हाला आता बरं वाटत असेल मोठं झाल्यावरती. जेवढे कडक टीचर तेवढा आपली शिस्त कडक बसलेली आहे, आणि जेवढे लूज टीचर तेवढं आपली शिस्त बसली नाही आणि आपल्याला त्रास होतोय. आता कडक टीचर म्हणायचे अरे क्लास में 1 मिनट भी अगर लेट हुआ दरवाजा बंद. तो जिन लोगों को आदत नहीं है वो अभी भी सत्संग में आधा घंटा लेट ही जाते हैं, क्योंकि पहले से ट्रेनिंग नहीं है. स्कूल में भी ट्रेनिंग लिया नहीं. अभी सत्संग होता है, प्रोग्राम खत्म होने के 15-20 मिनट पहले आएंगे. प्रभु जी बहुत बिजी था मैं. रोज बिजी होता है तुम. सत्संग चालू करके अभी 4 साल हो गया. 4 साल हर हफ्ते मंगलवार को बुधवार को लेट ही होता है. वाई? बिकॉज कड़क ट्रेनिंग नहीं है हमकी. अगर जाना है तो जाना है, टाइम निकालना है कैसे भी करके, राइट. नो ऑप्शन, लेकिन ट्रेनिंग होना चाहिए ना वैसा. सो दैट्स व्हाई जो शिक्षक आहे त्याचा उद्देश आपल्याला छळणे नाही हो. त्याचा उद्देश काय आहे की आपल्याला चांगलं बनवणे. त्याच प्रकारे मायाचा उद्देश आपल्याला छळणं नाहीये. मायाचा उद्देश आहे की आपण चांगले बनू, राईट. आणि म्हणून इथे भगवंत काय म्हणतात, दैवी ही काय माया दैवी आहे, कारण तिचा उद्देश काय आहे? दैवी आहे. तिचा उद्देश काय आहे? तुम्हाला चांगलं बनवणे, म्हणून ती चांगली आहे हो, वाईट नाहीये माया. पण तुम्ही तिला जर वेगळ्या दृष्टीने बघितलं तर तुमच्याकरता कठोर आहे ती, राईट. म्हणून तिला दैवी म्हटलेलं आहे, कारण तिचा उद्देश दैवी आहे. आणि नंतर अजून एक त्याला हे शब्द लावलेला आहे, दुरक्तया. दुरक्तया म्हणजे काय? कठीण आहे व फार. तिला पार करणे कठीण आहे, कारण ती कडक आहे फार. मग आता कसं कडक आहे? जसे फॉर एक्झाम्पल तुम्ही घरी कधी जर ट्युशन लावत असाल मुलांना, बरोबर आहे ना. तर आता समजा आई वडील आहेत, आई वडिलांनी एक ट्युटर लावलेला आहे घरी मुलांकरता, ठीक आहे. आणि ते लहान मुलांना शिकवतात किंवा मोठ्या मुलांना लावतात ट्युटर आजकाल. लहान मुलांना लावत नाही, मोठ्या मुलांना ट्युशन लागतात आजकाल. तर आता 3 लाईनीमध्ये गोष्टी आहेत. इथे आई वडील आहेत, पेरेंट्स, मध्ये ट्युटर आहे शिक्षक शिकवणारा, आणि इथे विद्यार्थी आहे, राईट. मग आता कसं वाटतं की टीचर जो आहे तो कसा आहे? एकदम कडक आहे. आणि जो विद्यार्थी आहे त्याला वाटतं की टीचर जाम छळतंय मला, टीचर जाम छळतंय, राईट. पण आता प्रॉब्लेम काय आहे? ही इच्छा कोणाची आहे? कडक ट्युटर असावी इच्छा कोणाची आहे? आई वडिलांची आहे ना, बरोबर का नाही? बेसिकली ये इच्छा किसकी है? कृष्ण की इच्छा है कि मैं कड़क ट्यूटर लगाऊं इन लोगों के लिए. जो भी इस्कॉन में भर्ती होना चाहते हैं ना, इतना कड़क ट्यूशन लगाऊंगा. 4 नियम. तो 4 नियम सुन के आधे क्या 90% लोग उधर ही भाग जाते हैं. ये सब नहीं होगा हमसे. नहीं. 4 नियम. अरे हमको बोलो मंदिर आओ, जो करना है भगवान का थोड़ा नाम लेना है आधा घंटा, बाद में उधर से निकलने के बाद हमको जो करना है हम करेंगे, उसको हम भक्ती बोलते हैं. ऐसा नहीं होता है, राईट. आणि भगवंतानी एवढं कडक ट्युटर ठेवलेलं आहे इथे मायादेवीला. मायादेवी आपली शिक्षक आहे, राईट. ट्युशन घेते आपली, दररोज ट्युशन घेते. आणि तिचं ट्युशन म्हणजे असं थेरोटिकल नसतं, लाईव्ह असतं, प्रैक्टिकल. अभी गीता क्लास में सुना ना, चल अभी तेरा प्रैक्टिकल करती हूँ मैं. आधे घंटे के अंदर प्रैक्टिकल चालू हो जाता है. इतना फास्ट प्रैक्टिकल कभी देखा नहीं होगा आपने कहीं पे. आणि
ही एवढी कडक सिस्टम, कडक ट्युटर जी आहे माया, कशा करताय? आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलाने मोठं व्हावं, चांगलं व्हावं, राईट? तुम्हाला वाटत नाही तुमचा मुलगा असेल ना घरामध्ये, मुलं असतील, मुलगा मुलगी असेल, तुम्हाला वाटतं ना माझा सोनू, माझा गोलू, नुसता सोनू राहू नकोस रे, मोठा हो आता. हा, काय नुसतं गोड गोड सोनू आणि गोलू आणि चांगला हो, मोठा हो माझा सोन्या. आई वडील माझा, आई वडील माझा सोन्या, त्याला मारून मारून मोठं कर. तर भगवंत तसे आहेत आपल्या आई वडिलांसारखे, मारतात पण माया पण करतात, प्रेम पण करतात. आता ऑफकोर्स मायाचे दोन अर्थ असतात. माया म्हणजे जी नाहीये, आणि माया म्हणजे प्रेम सुद्धा. तर भगवंतांना आपल्यावरती फार माया आहे हो. भगवंतांची इच्छा आहे की आपण सुधारायला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे, चांगलं बनलं पाहिजे, राईट? म्हणून त्यांनी एवढा कडक ट्युटर लावलेला आहे. आणि ट्युटर असा कडक आहे म्हणजे असं आपण अनुभवलेलं आहे. किती कडक आहे ट्युटर, एवढं कडक आहे की मायेमध्ये एकदा पडल्यावरती आपल्याला कळत पण नाही की मायेमध्ये पडलेलो आहोत. म्हणून लक्षात ठेवा, कधी पण जेव्हा आपण मायेत पडतो ना, तेव्हा जर वैष्णवांची साथ असेल ना, तर तिसरा व्यक्ती तुम्हाला सांगतो, प्रभु आप माया में गिरे हुए हैं. नहीं नहीं, किधर माया है, आपको कभी पता ही नहीं चलेगा आप माया में गिरे हुए हैं. 1 महीने से सुबह उठ के जपा नहीं किया, आपको लगे कहाँ यार, इतना ऑफिस का काम है, ये वो दुनिया भर का, बराबर तो चल रहा है. नहीं 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 नहीं, आपको नहीं पता चलेगा, बिकॉज दैट इज द पावर ऑफ माया. माया आपको इतना भ्रमित कर देगी, आप बोलेंगे नहीं मैं जो कर रहा हूँ सही कर रहा हूँ. तीसरा व्यक्ति आपको देख रहा है दूर से, वो बोलेगा कथे 1 नंबर से उठा, 1 महीने से नहीं उठ रहा है और बोलता है कि मैं भक्ति में आगे बढ़ रहा हूँ. और संडे को भी नहीं उठेगा. संडे को तो बड़ा एक्सक्यूज होता है, अबे थक गया पूरा, मैं महीने भर में, हफ्ते भर जॉब करके थक गया. म्हणजे आपल्याला जर उत्कंठा नसेल आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची, तर मग माया तेरडी असते, जाळ असं बिछावलं टाकलेलं असतं. इस जाल में कौन कौन फसेगा, कितने लोग फसेंगे देखते हैं. तर म्हणून ऍक्च्युली प्रभुपादांना ऍक्च्युली विचारलं होतं एका याने, डिसाइबलने, कि प्रभुपाद ये माया इतनी स्ट्रांग क्यों है, क्यों इतना स्ट्रांग बनाया माया को? मतलब साधना करते करते इनके साथ लड़ते लड़ते छक्के छुड़ जाते हैं, माया डायरेक्ट क्लीन बोल्ड करती है, वो कॅच आउट भी नहीं करती. क्रिकेटमध्ये ते होतात ना कधी कधी, बॅटने बॉल मारला आणि कॅच केली, आउट केला, किंवा नाही, माया का जो बॉलिंग रहता है डायरेक्ट क्लीन बोल्ड, स्ट्रेट. ज्यादा करके ऐसे लोग होते हैं जो थोडे उस्ताद, मतलब थोडे जास्त थोडे भक्तीमध्ये सीझन खिलाडी असतात, ते लोक कॅच आउट होतात किंवा एलबीडब्ल्यू वगैरे होतात. ज्यांनी क्रिकेट बघितलं असेल त्यांना माहिती असेल. जे जुने होतात ते, त्यांना अशी माया प्रभावित करते, मार एक छक्का मार, लेकिन पता नहीं उधर फील्डर खड़ा हो कॅच लेके आउट कर देता है. आणि जे नवीन म्हणजे जे असंच असतात, अरे चलेगा यार, जपा कैसे भी करो, कैसे भी गीता पढो, चलेगा, ते लोक डायरेक्ट बोल्ड होतात. मग प्रभुपाद म्हणतात की माया इसलिए स्ट्रांग है क्योंकि आप स्ट्रांग नहीं है. माया क्यों स्ट्रांग है? क्योंकि आप स्ट्रांग नहीं है बेटा. आपको स्ट्रांग बनना पड़ेगा, आपको आपका पर्पज स्ट्रॉंग बनाना पडेगा. जर आपल्या जीवनामध्ये उद्देश स्ट्रॉंग असेल ना, आपण कधीच मायाशी हारू शकत नाही. इन द सेन्स की मायाशी आपल्याला जिकायचं नाही, तिला आपण जिंकू शकत नाही, पण तिला आपल्याला सांगायचं आहे की मैं हूं ना, मैं भक्ति कर रहा हूं ना, तू बैठ ना, थोड़ा साइड में बैठ ना, तू थोड़ा 2 घंटे के लिए छोड़ देना मुझे, मैं जप करना चाहता हूँ 2 घंटा के लिए. असं आपण तिला जर म्हटलं ना, आणि 2 तास आपण व्यवस्थित जप केल्यानंतर दिवसभर ती म्हणते नाही नाही ठीक आहे, अच्छा पढाई कर रहा है बेटा, कर पढाई कर, मैं तेरे को परेशान नहीं करूँ. राईट. मग कसं आहे की जसं तुम्ही समजा तुमचे विद्यार्थी असतात, कधी कधी तुमची परीक्षा येते ना, जेव्हा समजा एक्झाम असेल उद्या किंवा 1 आठवड्याने एक्झाम असेल तुमची, एंट्रन्स एक्झाम असेल, नीट की जेई किंवा काय कुठली 10वी 12वी परीक्षा. आता समजा उद्या एक्झाम आहे आणि आज 2020 वर्ल्ड कपचा मॅच आहे, तुम्ही बघाल का? तुम्ही? ते बघतील ज्यांचा उद्देश स्ट्रॉंग नाहीये, ज्यांचा पर्पज स्ट्रॉंग नाहीये अभ्यास करण्याकरता. म्हणजे उद्या मला परीक्षा क्रॅक करायचीच आहे, जिसका पर्पज वीक है वो बोलेगा देख लेता हूँ ना मैच, क्या फर्क है, 4 घंटा मैच देखने के बाद पढ़ाई करूंगा. वो लोग जिंदगी में कभी आगे नहीं बढ़ सकते. इन द सेंस कि बढ़ेंगे जब शरण करेंगे भगवान को, और जब तक शरण नहीं जाएंगे तब तक नहीं बढ़ेंगे आगे. दैट्स इट. ऐसा नहीं कि आपको मतलब रोक दिया गया है किसी ने. सो दैट्स व्हाई प्रभुपाद म्हटले की दुरत्तया, ये बहुत कडक है, और इसीलिए, आणि म्हणून म्हणतात भगवंत सेकंड लाईन मध्ये
मामे अभी इतनी कड़क माया से कौन बच सकता है? कौन बच सकता है? मामेव प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति. जसं तुमचे ट्युशन असेल ट्युटर म्हणतो हे बस रे इथे बोला, नाही नाही मला थोडा व्हिडिओ गेम खेळायचा आहे, मग 2-3 लावून भेटतात, मग गपचूपच बसला, मग हात बसत नाही, मग प्रेम बसतं, ठीक आहे अभ्यास कर, हा असं करायचं. जोपर्यंत आपण ऐकणार नाही तोपर्यंत आम्हाला मार पडणारच आहे, राईट. तर हे तुम्ही कधी उदाहरण ऐकलं असेल सच्चिदानंद महाराजांचं हे, कारण ही जी सेकंड लाईन आहे ना, मामेव प्रपद्यन्ते मायामेताम तरन्ति, जो मुझे शरण आएगा वो मुक्त होगा. याला सुंदर उदाहरण आहे सच्चिदानंद महाराजांचं. सच्चिदानंद महाराज आहे ना, म्हणजे पूर्वी आपल्या अगोदरच्या भूतपूर्व जीवनामध्ये संन्यासी बनण्या अगोदर न्यूजपेपर वाटप करायचे वेस्ट मध्ये. तर एकदा ते एका घरामध्ये गेले होते न्यूजपेपर टाकायला, आणि तिथे मोठा कुत्रा होता, आणि कुत्रा त्यांच्यावरती धावून आला, भो 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 जोरात जोरात. कुत्रे तुम्हाला माहिती, तुम्ही कधी कुत्र्याचा सामना केला असेल, रस्त्यात चालताना खास करून आम्हाला तर धोती आणि कुर्ता बघितला तर ते त्यांना असं वाटतं की बापरे कुठली स्पेशल झाली आता ही. पूरे बंबई में ऐसा आदमी देखा नहीं, धोती कुर्ता वाला और वो भी टकलू, ये पक्का कोई तो अलग आदमी है, धावून येतात ते लोक है ना. मग आता जेव्हा महाराज गेले होते आतमध्ये, त्याने बघितलं कुत्रा अटॅक करतो त्यांच्यावरती. पण तेवढंच काय झालं, त्या घराचा जो मालक असतो ना, तो मालक बाहेर होतो, आणि मालक एकदा त्यांना बोलतो, त्याचं जे काय नाव असेल, टॉमी, हॅरी, काय असेल ते, टॉमी रुक जा. कुत्रा, जो कुत्रा जो असा म्हणजे धावून तुमच्यावरती जंप मारणार होता, ती शेपटी एकदम वरती होती, ती शेपटी काय होते माहितीये का तुम्हाला? तिचे पंजे खाली येतात, असं करायला चालू करतो तो, ती शेपूट मागच्या 2 पायांच्या मध्ये येते खाली वाकून, असं करायला चालू होत होतं. हे कसं होतं, जेव्हा मालक कुत्र्याला आदेश देतो, चुप रे उधर कोने में बैठ, ये अपना आदमी है, ठीक है, समजा की नाही, गेस्ट आहे अपना, तो कुत्रा गप होतो. सी माया पण तशीच आहे. आता म्हणजे कुत्रा म्हणजे माया नाहीये, माया म्हणजे माया आहे, दैवी शक्ती आहे ती. जेव्हा भक्त भगवंतांना शरण द्यायचा प्रयत्न करतो, आणि भगवंत एवढी टेस्ट का घेतात भक्ताची, अनलिमिटेड टेस्ट घेतात, अनलिमिटेड. प्राक शरीर विमोक्षणात तुम्ही 5व्या अध्यायात वाचलेलं आहे, मरेपर्यंत आपली परीक्षा होत राहणार आहे. भक्तिशास्त्राची परीक्षा 1-2दा होते, 3-4 वेळा होईल जास्तीत जास्त 2 वर्ष. पण त्या परीक्षेची परीक्षा जी तुम्ही दिलेली आहे, मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत होणार. काम, क्रोध, लोभ कंटिन्युअसली आपल्याला अटॅक करणार, कंटिन्युअसली आपण हारणार, आणि पुन्हा पुन्हा आपल्याला आठवायला लागेल तेव्हा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राईट. तर कधी आपल्याला काम, क्रोध, लोभ अटॅक करतील, कधी अहंकार अटॅक करेल. आजच ते तुकाराम महाराजांची कथा सांगत होते ना, एकनाथ महाराजांची कथा तुम्ही ऐकली असेल. एकनाथ महाराजांची फोन येतोय. एकनाथ महाराज एकदा तिथे गोदावरी नदीमध्ये स्नान करत होते, तुम्ही ऐकले असेल कथा. आणि ते स्नान करून येतात बाहेर, ते एक तिथे बसलेला असतो बाहेर, तो त्यांच्यावरती पान खाऊन थुकत असतो. तो एकदा थुकतो, महाराज परत पाण्यात जातात, परत आंघोळ करून येतात, दुसऱ्यांदा थुकतो, परत महाराज पाण्यात जातात, आंघोळ करून जातात, असं 30 वेळा होतं. शेवटी त्याची थुकीच संपते. थुकून थुकून बिचारा तोंड तिथं सुकून जातं. हा शेवटी महाराजांना म्हणतो की महाराज तुमच्यामध्ये एवढी हे कसं काय, तर महाराज तेव्हा म्हणतात की ऍक्च्युली मी तुझा आभारी आहे, कारण तुझ्यामुळे मला, जनरली आम्ही 1-2दा स्नान करतो, पण तुझ्यामुळे मला 30 वेळा स्नान घडलं आज गोदावरीचं. 30 वेळा मी स्नान केलं गोदावरीमध्ये, धन्यवाद. आणि महाराज बोलून निघून जातात. बेसिकली सांगण्याचा अर्थ असा आहे की जीवनामध्ये जेव्हा आपल्याला विपरीत परिस्थिती येतात, ज्या परिस्थितीने आपण सहन करू शकत नाही, तेव्हा त्या परिस्थितीनं आपण नतमस्तक होऊन हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जेव्हा आपण भगवत नामाचा गजर करू शकू, आज गजर होतोय ना पंढरपूरमध्ये, नाद ब्रह्म, राईट. हा गजर जर आपल्या हृदयामध्ये चालला, आषाढी एकादशी नेहमी होत राहील आपल्याकडे, राईट. आणि हा गजर करताना डिमांड करू नये भगवंतांना, हो मी गजर करतोय, हो काय तुम्ही असं करताय माझ्यासोबत, बघा माझ्या घरामध्ये काय काय प्रॉब्लेम आहे, फॅमिली प्रॉब्लेम आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. तुम्ही बोला, पण भगवंतांच्या इच्छेवरती आहे, किती कमी करायचं, किती जास्त द्यायचं. जसं ते महाप्रभू म्हणतात ना, तृणाला बी सुनीचे ना, तृण म्हणजे काय, गवताचं पात.
त्याच्यावरती 1000 लोक पाय देऊन जातात, बरोबर आहे का नाही? पण ते नम्र राहतं. आज सांगत होते युगो तारपू की राधानाथ महाराज म्हणतात की त्याच्याहूनही एक स्टेप पुढे, तुमच्यावरती पाय दिला तर दिला, तुम्हाला दाबलं ते झालं सुद्धा वरती बघून म्हणायचं धन्यवाद. फार कठीण असतं होय. नम्र राहणं एक स्टेप आहे, त्याच्यावर मोठी स्टेप आहे धन्यवाद. धन्यवाद का? तर तुमच्यामुळे मला नम्र राहायची संधी भेटलेली आहे. यु नो, सो दॅट्स व्हेरी हायेस्ट स्टेज ऍक्च्युली बघायला गेलं तर. फार म्हणजे परमहंस अवस्था आहे ती, पण आपल्याला त्या दिशेने अग्रेसर व्हायचं आहे. ऍटलीस्ट आता जेव्हा आपल्यावरती आघात होतो तेव्हा कमीत कमी सहन करायचा प्रयत्न करायचा. हळूहळू थँक्यू पण म्हणू शकता तुम्ही. मग अशा प्रकारे भगवंतांची इच्छा असते की जो भी मेरे धाम में आएगा 100% प्योर होके आना चाहिए, नहीं तो मेरे धाम में आके गड़बड़ करेगा वो. यू नो, इधर आके बोलेगा मैं कृष्ण हूँ, ये नहीं चलेगा यहाँ पे. उसको ठीक से साफ करो, पूरा साफ करो उसको. जितना भी वॉशिंग पाउडर है अलग अलग प्रकार का लगाओ. निरमा वाला लगाओ, यू नो, और कौन सा आता है मला माहित नाही आजकाल नवीन नवीन तुमचे ब्रँड काय काय आहेत. यू नो, वेगवेगळ्या प्रकारचे साबण लावून त्याला धुवून काढा. तर भगवंतांची जी माया आहे त्याच्याकडे वेगवेगळे साबण आहेत. यु नो, मग अनेक अनेक साबण, अनेक अनेक प्रकारचे यु नो व्यत्यय आपल्या जीवनामध्ये येतील धुण्याकरता आपल्याला. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे भगवंतांना म्हणून धन्यवाद, तेव्हा भगवंत मायाला म्हणतात रुक जाओ, इस भक्त को ज्यादा छेड़खानी मत करो. अभी ये भक्त अभी मेरे को शरण आ रहा है, इसको अभी जपा करने में आनंद आ रहा है, उसको जपा करने में, उसको छोड़ दो. जेव्हा भगवंत म्हणतात छोड़ दो, दॅट्स इट. आपलं जीवन भगवंताच्या चरणी मग हळूहळू पूर्णपणे समर्पित व्हायला चालू होईल. पण सुरुवातीला आपल्याला हे शॉक घ्यावा लागणार. माया से लढते हैं, पीटते हैं हम लोग, बहुत पीटते हैं, बेकार इतना पीटते हैं कि वापस देखने का हिम्मत नहीं होता माया की तरफ. लेकिन 2 दिन के बाद वापस थोड़ा पावर आता है, परत देखते हैं. फिर माया पीटती है जोर से, खाएगा गुलाब जामुन, बोला था ना नहीं खाने का, खाएगा वापस, मालूम है डायबिटीज है तुमको, कोणी भेजा चुपचाप जप कर. पण काय असतं आपली आदत, काय असते आपली कंडिशनिंग, काय आपली 2 दिवसांनी परत तयार होतो तो. परत पकडते, परत मारते. हे तोपर्यंत चालत राहणार जोपर्यंत आपल्याला यु नो सत्संगाचा लाभ नाही. सत्संग जेव्हा आपल्याला भेटेल ना, भक्तांचा, सिरियस भक्तांचा संघ, गंभीर भक्तांचा संघ, तेव्हा आपल्याला कळेल की नहीं 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 नहीं, यू नो, जो बोल रहे हैं ना ये सही बोल रहे हैं. कितना भोगेंगे माया को. माया को भोग भोग के मतलब जसं ऊसाचा चिपाला असतं ना, त्यात किती ज्यूसच नाही त्याच्यामध्ये हो, संपलं. आता चिपाला खाणार का ते? घशामध्ये अडकेल त्याने अडकतं ते, सोडून द्या त्याला. पण तरी पण जीवात्म्याची आशा असते की इसमें से कुछ तो रस मिलेगा. रस नहीं है बेटा, खत्म हो गया. अभी रस हरिनाम में है, उसको पकड़ो. भागवत में है, उसको सुनो. भगवान की सेवा करो, घर में विग्रह लेके आओ, गौरता की विग्रह लेके आओ, जगन्नाथ बलदेव सुभद्रा की विग्रह, सेवा करो. कितना जूस चूसोगे संसार का, खत्म हो गया, उसमें नहीं है अभी. जितना चूसने जाओगे उतना पिटाई तो होने वाला है और जूस भी मिलने वाला नहीं है. विडंबना कशी आहे बघा संसाराची, मिलने वाला कुछ भी नहीं है, मार बहुत पडने वाली. आणि स्पेशली जे भक्त आहेत तर आपल्याला ऑलरेडी डिसाईड केलेलं आपल्याला भक्ती करायची आहे, साधना करायची आहे. आपल्याला जर त्या दिशेने जाऊन काय होणार नाही, भेटणार नाही, तर कशाला जायचं उगाच. पण हे निर्धार जो आहे, जो डिटर्मिनेशन आहे, यु नो, हा डिटर्मिनेशन ऍक्च्युली बघायला गेलं तर इतका म्हणजे भगवंतांना जोपर्यंत फुल फ्लेज सरेंडर आपण करत नाही तोपर्यंत हे शक्य नाही हो. यू नो, यमुनाचार्य म्हणतात श्लोक की मैं जब भी इंद्रिय तृप्ति का कोई विचार आता है तो उसमें थूकता हूँ. दॅट्स द परमहंसा स्टेज. दॅट्स असं ऑर्डिनरली भेटत नाही आपल्याला. कारण जो स्विच हो रहा है ना कि ये माया है और ये कृष्ण है, इनको जानने का जो सिस्टम है, जे आपण डिस्कस केलं होतं लास्ट टाइम, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया. आठवतं तुम्हाला? काय नाही आठवत आहे? तुरिया भाजी खाल्ली असेल तुम्ही मध्ये, तुरिया स्टेजला पोहोचून. भगवंतांना ऑफर केली की तुरिया होऊन जाते ती, राईट, आध्यात्मिक होऊन जाते. हा जो स्विच ओव्हर आहे ना, जागृती अवस्थेपासून स्वप्न अवस्थेत, स्वप्न अवस्थेपासून सुषुप्ती, सुषुप्तीपासून तुरिया, हा स्विच ओव्हर आपल्या हातामध्ये नाही. म्हणजे हे जाणणं की ये माया का प्रलोभन है, इसमें कुछ आनंद नहीं है, ये जानना हमारे तथाकथित इंटेलेक्चुअल कैपेसिटी के ऊपर नहीं है. असं नका विचार करू की तुम्ही भक्तिशास्त्री अभ्यास करत, पास आउट झालात, वाह अभी मैं समझ सकता हूँ माया क्या है, कृष्ण क्या है. नहीं समझ सकते. अभी हमने क्या समझा पता है?
जब हम भक्ति शास्त्री करते हैं या गीता पढ़ते हैं, भागवत पढ़ते हैं, तब हमने समझा है कि माया ये है और ये कृष्ण है, लेकिन चॉइस माया को सिलेक्ट करना है या कृष्ण को सिलेक्ट करना है, ये जो डिसिजन आहे, ही जी डिटर्मिनेशन है, हे आपल्याला भगवंत सहजासहजी देत नाही. तुम्हाला कळेल ये माया है, ये कृष्ण है, सबको पता चलेगा. अभी इतना डेप्थ में भक्ति शास्त्री स्टडी किए आपने तो आपको पता चलता है ये माया है, ये कृष्ण है. लेकिन अभी सिलेक्ट किसको करने का, ये कौन डिसाइड करेगा? आप डिसाइड करने जाओगे तो आपको पता है कितना कठिन है वो. हे जे डिसिजन आहे, मुझे कृष्ण चाहिए, मुझे माया नहीं चाहिए, ये डिसिजन करने का पॉवर, ये कॅपॅसिटी भगवंत आपल्याला तेव्हाच देतील जेव्हा आपण त्यांना सर्व भावेने शरण जाऊ. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि त्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे सत्संगमध्ये राहणे. सत्संगमध्ये राहणे म्हणजे तपस्या असते. यात्रेला कधी जाल, आता कार्तिक यात्रेला जाल मायापूरमध्ये, 2 भक्तांना एका रूम मध्ये ठेवा वेगवेगळ्या, बस तो पता चलेगा माया को शरण नहीं जाना और कृष्ण को शरण जाना क्या होता है. यात्रेमध्ये राहिले तुम्ही असे कधी? 2 वेगळे शिरपूर आणि धुळे, 2 वेगळे भक्त, ठीक आहे, किंवा शिरपूर मधलेच 2 वेगळे, इवन आपले क्लोज फ्रेंड सुद्धा राहा तुम्ही एकत्र, तुम्हाला कळेल कितना कठिन है कोऑपरेट करना, सरेंडर करना, सेवा करना. सेवा आपण करू शकतो आपल्या टर्म्स वरती. मैं ऐसे ये कंडीशन चाहिए सेवा करूंगा, अच्छा कंडीशन हटा दो, सेवा करेगा क्या? सोचना पड़ेगा मुझे, सेवा करना कठिन है, तब पता चलता है, राइट. सो दॅट्स वाय या श्लोकाचा आशय असा आहे की आपण जेव्हा भगवंतांना शरण जाऊ तेव्हा आपण भगवंतांची भक्ती प्राप्त करू शकतो, मायापासून स्वतःला मुक्त करू शकतो, राईट. म्हणून हा एकदम इम्पॉर्टंट श्लोक आहे इथला. आणि ह्या दृष्टिकोनातूनच म्हणून सरेंडर जे आहे, शरण जे आहे, राईट, ते ऍक्च्युली 1 दिवस नाही किंवा 2 दिवस नाही किंवा फक्त सकाळी नाहीये. हा शरण दिवसभर चालतो आपला. सुरुवात आपली चॅन्टिंग नाही होते. जर चांगली चॅन्टिंग सकाळी केली आपण तर दिवसभरामध्ये डिसिजन आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. जेवढी बेकार चॅन्टिंग तेवढा डिसिजन हरिबोल होत जाणार, राईट. तर सर्वात पहिली आपली प्रक्रिया आहे सकाळी व्यवस्थित जेवढं तुम्हाला शक्य होईल उठा, जेवढं तुम्ही करू शकता माळा करा. 1 माळा, 2 माळा, 3 माळा, 4 माळा. असं नाही म्हणून की अरे प्रभूजी आम्हाला तर वेळच भेटत नाही, आम्ही संसारामध्ये व्यस्त आहोत. 1 माळा तरी करा ना. डेस्परेशन मध्ये जर तुम्ही 1 माळ जरी केली की प्रभू मुझे टाइम ही नहीं मिलता, लेकिन 1 माला में, ते 1 माळा तुमची 16 राऊंड इक्विव्हॅलंट होते सकाळची. आणि बाकी संध्याकाळी तुम्ही करता ते तुम्हाला माहिती कसे होतात ते, राईट. सो दिस इज, हे 2 पार्ट आहेत. पहिला पार्ट म्हणजे माया किती पॉवरफुल आहे, दुसरा पार्ट म्हणजे कृष्ण किती पॉवरफुल आहे. आणि ऍक्च्युली भक्तीने ठाकूरने सांगितलेलं आहे अनुकूल संकल्प प्रतिकूल वर्जनम. आपण भगवंतांना सरेंडर कसं जातो डेली बेसिस वरती, देखो कि क्या चीज भगवान की सेवा के लिए अनुकूल है और क्या प्रतिकूल है. जो प्रतिकूल है उसको दूर करते जाओ. अभी दूर नहीं कर सकते कोई बात नहीं, सत्संग बना के रखो. सत्संग धीरे धीरे आपको शक्ति देगा उन चीजों को दूर करते रहने के लिए, इंटेलिजेंस देते रहेगा. दूर करो, डिस्टेंस में रखो. अनुकूल संकल्प प्रतिकूल वर्जनम, राईट. म्हणून त्याला एक सुंदर 3 शब्दामध्ये सांगतो चैतन्य प्रभू, कॉन्स्टंट कॉन्शियस चॉईस. त्याला म्हटलेलं आहे कॉन्स्टंट कॉन्शियस चॉईस. म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे निरंतर, कॉन्स्टंट. कॉन्शियस म्हणजे काय, स्वतःच्या इच्छेने इच्छा करा की मला भगवंत पाहिजेत कंटिन्युअसली. आणि ही एक परीक्षा असते आपली, राईट. अशा प्रकारे सुंदर इथे निरूपण प्रभुपाद तात्पर्य म्हणतात, यु नो, तुम्ही जर मध्यभागी जाल पूर्वी 3-4 लाईनमध्ये पूर्वीच सांगितल्याप्रमाणे परा आणि अपरा प्रकृतीचा उगम भगवंतांपासून झाल्यामुळे या दोन्ही प्रकृती नित्य आहेत. म्हणजे माया पण नित्य आहे, आपण पण नित्य आहोत. जीव म्हणजे भगवंतांची शाश्वत परा प्रकृती आहे, परंतु भौतिक प्रकृतीच्या संयोगामुळे विकार उत्पन्न झाल्याने त्यांचा मोहही शाश्वत असतो. विचार करा, म्हणजे आपला जो मोह आहे तो काय आहे, शाश्वत आहे हो. म्हणून त्याला म्हटलेलं नित्यबद्ध. असं नाही की आज मला मोह झाला, मी चॅन्टिंग केली, मोह दूर झाला. नाही हो, इतक्या लवकर दूर होत नाही. म्हणजे चॅन्टिंग आपल्याला दररोज करावी लागते, असं नाहीये आज चॅन्टिंग केली आज मोह दूर झाला, उद्या चॅन्टिंग कराल उद्या मोह दूर होईल, परवा चॅन्टिंग कराल परवा मोह दूर होईल. का तुम्हाला ऐसा क्यों? गजेंद्र ने तो 1 ही बार चैंटिंग किया था तो निकल गया वो भगवत धाम. द्रौपदी ने भी 1 बार ही बोला था, वो हो गया उसका काम. अजयमिल ने भी 1 बार बोला था. अरे लेकिन उसका क्वालिटी भी होना चाहिए ना.
वो क्वालिटी बनाने के लिए आज चैंटिंग करो, माया से दूर रहो, फिर कल चैंटिंग करो, ऐसे मरते दम तक करना है हमको. म्हणून त्याला नित्यबद्ध म्हटलेलं आहे. भौतिक प्रकृतीच्या इतिहासात जीव कोणत्या विशिष्ट काळी बद्ध झाला हे कोणी जाणू शकत नाही. म्हणून अपरा प्रकृती जरी कनिष्ठ असली तरी अपरा प्रकृतीच्या तावडीतून जीवाची सुटका होणे अत्यंत कठीण आहे. म्हणजे तुम्ही बघा ना, कधी कधी फार मोठे बलाढ्य शक्तिशाली धनी लोक असतात, पण पोलिसांनी पकडलं तर काय होतात, उनका धन, उनका पावर, पॉपुलैरिटी कुछ भी काम नहीं आता, भले कितने पावरफुल है, पुलिस के अधीन जाना पड़ता है. वैसे माया कनिष्ठ हमसे है, श्रेष्ठ नहीं है, वो अपरा प्रकृती, हम परा प्रकृती आहे, पण आपण जर गडबड केली तर तिच्या अधीन जातो आपण, राईट. म्हणून प्रभात लिहितात, कारण भौतिक शक्तीचे नियंत्रण भगवंतांच्या इच्छेनुसार होत असल्यामुळे जीव हा भगवंतांच्या इच्छा शक्तीवर वर्चस्व प्राप्त करू शकत नाही. किती सुंदर तात्पर्य बघायला. म्हणजे जी माया आपल्याला अधीन करते ही इच्छा भगवंतांची इच्छा आहे हो. म्हणजे आज जी माया कार्य करते ना आपल्याला बद्ध बनवायचं, ही इच्छा कोणाची आहे? भगवंतांची, राईट. आणि भगवंतांच्या इच्छेला कोणी प्रतिकार करू शकत नाही. या जगामध्ये एकच व्यक्ती विजयी राहतो आणि ते म्हणजे भगवंत. सगळे हारतात. मग तुम्ही भगवंतांची कसे जिंकू शकाल? म्हणून जोपर्यंत भगवंत म्हणतात ना, चुपचाप सरेंडर कर, हँड्स अप, हात ऊपर करो और बोलो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जब तक तू हाथ ऊपर नहीं करेगा ना, तेरे को, म्हणजे प्रभुपाद हिंदी लेक्चर सांगतात, माया मतलब पीट पीट के उसको पीट पीट के और करेगा मस्ती इधर. जैसे आई मारते ना मुलांना एवढी मारते कधी कधी तर मुलांना वाटतं की आता आपण आजकाल पुरं एकदम उद्धट झालेली आहे. ते लगेच फोन लावतात पोलिसाला 101. अहो माझा चाइल्ड अब्यूज झालाय, चाइल्ड अब्यूज. हे पण मायाच असते. अशा प्रकारे रिफॉर्मेशन होऊ शकत नाही, राईट. पण आता इथे प्रॉब्लेम देतात, कनिष्ठ अपरा प्रकृतीला या श्लोकामध्ये दिव्य असे म्हटले आहे, कारण तिचा संबंध भगवंताशी असतो आणि तिची कार्य भगवंताच्या दिव्य इच्छेनुसार होते, राईट. सो लाईक दॅट. म्हणून भगवंत म्हणतात की जोपर्यंत आपण भगवंतांना शरण जात नाही तोपर्यंत आपण मुक्त होऊ शकत नाही. सेकंड पॅराग्राफ मध्ये प्रभू म्हणतात, गुण शब्दाचा आणखी एक अर्थ दोर असा होतो. यावरून जाणले पाहिजे की बद्ध जीव हा मायारूपी दोरखंडाने जखून बांधला गेला आहे. आणि हा जो शब्द इथे आहे ना, दैवी अशी गुणमयी मम माया, गुण म्हणजे प्रकृतीचे 3 गुण, याचं विस्तारात वर्णन की ये कैसे हमको बद्ध करते माया 14 अध्याय होईल भगवद्गीतेच्या. ज्यांना आहे की हे गुण, म्हणजे विचार करा, हे एका शब्दावरती गुण प्रकृतीच्या 14वा अध्याय एक्सपांड झालेला आहे. त्यात 24 श्लोक आहेत. आय थिंक विस्तारामध्ये कैसे जीव को बद्ध करके रखा है मैंने भौतिक जगत, देख लो पूरा 14वा अध्याय. पण प्रभुपाद पुढे लिहितात, हात आणि पाय बांधण्यात आलेला मनुष्य स्वतःहून स्वतःला मोकळा करू शकत नाही. त्याला सुटण्यासाठी बंधमुक्त मनुष्याचे सहाय्य घेणे जरुरी आहे. एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाची सुटका करू शकत नसल्यामुळे सुटका करणारा मनुष्य मुक्त असणे आवश्यक आहे. म्हणून आपल्याला आध्यात्मिक गुरुची आवश्यकता पडते, राईट. दोघांचे हात बांधले थोडी दोघांना मुक्त करू शकतात. म्हणून आपल्याला कोणतरी असा व्यक्ती पाहिजे आपल्या जीवनात जो आपल्यापेक्षा जास्त प्रगत आहे, आपल्यापेक्षा जो किंवा आपल्यासोबत आहे आणि इच्छा आहे की आपण दोघांनी मिळून गुरु महाराजांकडे जायचं आपल्याला, राईट. हे पण चालतं. दोघांनी मिळून आपल्याला कुठे जायचंय? गुरुकडे जायचंय. सपोर्ट करायचं एकमेकांना की आपको गुरु के पास जाना है, राईट. म्हणून केवळ भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांचे प्रामाणिक प्रतिनिधी आध्यात्मिक गुरु बद्ध जीवाची मुक्तता करू शकतात. अशा श्रेष्ठ सहायकाच्या अभावी मायाच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही. भगवत भक्ती किंवा कृष्ण भावनेमुळे मनुष्य अशी मुक्ती प्राप्त करू शकतो, लाईक दॅट. आणि प्रभुपाद देतात, श्रीकृष्ण हे मायाशक्तीचे अधिपती असल्यामुळे बद्ध जीवाला मुक्त करण्याची आज्ञा ते आपल्या दुस्तर शक्तीला देऊ शकतात. शरणागत जीवावरील अहैतिक कृपेमुळे आणि मूलतः भगवंताचा पुत्र असल्यामुळे जीवावरील पितृवत्सल्य वात्सल्यामुळे भगवंत त्याला अशी मुक्ती प्रदान करतात. म्हणून भौतिक प्रकृतीच्या निष्ठुर बंधनातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंताच्या चरण कमलांना शरण जाणे होय. दुसरा कुठलाही मार्ग नाही. तुम्ही मोठे विद्वान व्हा, तपस्वी व्हा, तुम्ही मोठे दानी व्हा, तुम्ही मोठे परोपकारी व्हा, तुम्ही भक्तीच्या ट्रिपमध्ये 100 पैकी 100 मिळवा सगळ्या परीक्षेमध्ये. मी म्हणत नाही मिळवू नका तुम्ही काहीही करा, पण तुमच्या आयुष्यामध्ये जर एक एलिमेंट नसेल, सरेंडर. सरेंडर म्हणजे काय? चॅन्टिंग करताना आपला भाव काय आहे? चॅन्टिंग करताना मी फक्त नुसती तोंडाने ओठ हलवतोय का नाही? भगवंताचा मी आश्रय घ्यायचा प्रयत्न करतो. मनामध्ये माझ्या भावना आहे की मला भगवंत आश्रय द्या, मला आश्रय द्या, मला सेवा करायची, राईट. जेव्हा तुम्ही भगवंताचं दर्शन घेता, आपली इंद्रिय तृप्ती नाहीये क्या सुंदर दर्शन हुआ, मजा आएगा, मजा आएगा, नाही.
दर्शन ले रहे, सेवा मांग रहे, भगवान आपकी सेवा करने का मौका दे, सेवा करना चाहता हूँ, राईट. जोपर्यंत आपण या भावामध्ये येत नाही तोपर्यंत आपण भगवंतांना प्राप्त करू शकत नाही, मायातनं मुक्त होऊ शकत नाही, राईट. लाईक दॅट. म्हणून लास्ट बघा, लास्टच्या पर्पटच्या फर्स्ट लाईन एवढी कडक आहे. माम एव हे शब्दही महत्वपूर्ण आहेत. माम म्हणजे ब्रह्म, शिव किंवा इतर कोणी नसून केवळ श्रीकृष्ण, केवळ भगवान. ब्रह्मदेव आणि शिव अत्यंत महान असले आणि प्राय श्री विष्णूच्या समकक्ष असले तरी ते रजोगुणी तमोगुणी अवतार बद्ध जीवाला मायाच्या बंधनातून मुक्त करू शकत नाही, राईट. सो लाईक दॅट. म्हणून लास्टची लाईन बघा, मुक्ती प्रदाता सर्वेषां विष्णुरेव न संशय, हे शिवजी म्हणतात. सर्वांना मुक्ती प्रदान करणारे केवळ श्री विष्णू आहेत, यात मुळीच संशय नाही. म्हणून आपण नित्य नियमाने, आपली प्रोसेस सिंपल आहे. आपल्याला प्रभुपादांनी फार सिंपल मेथड दिलेली आहे. दररोज नित्य नियमाने 16 माळांचा जप करा, भक्तांचा अपराध करू नका, आणि मग ह्या 2 गोष्टी केल्या तर 4 नियम पालन करणे फार सोपं जातं. जर चांगली चॅन्टिंग केली नाही आणि त्याच्यावरती भक्तांचा अपराध केला, किंवा चांगली चॅन्टिंग करून सुद्धा जर भक्तांचा अपराध केला, 4 नियम पालन करता येणार नाही आपल्याला. 4 नियम पालन नाही झाले मग चॅन्टिंग मधला उत्साह कमी होऊन जाईल. मग चॅन्टिंग मधला उत्साह गेला, 4 नियम गेले, हरी बोल. मग तुम्हाला परत इच्छा होईल, अरे चलो ना चलते हैं, वो थिएटर में नया सिनेमा आया है, अरे चलो ना बरसात हो रही है, धबधबा पे जाते घूमने के लिए. जावा धबधब्यावरती, प्रॉब्लेम नाहीये, पण भौतिकवादी दृष्टिकोनातून जगाला बघण्याचा तुमच्यामध्ये भाव येईल, आणि मग अशा प्रकारे आपण या जगामध्ये अडकून जाऊ. सो दिस इज वन थिंग. नाव त्यानंतर सगळे आहेत माझ्यासोबत, अजून आपल्याकडे 10 मिनिटं आहेत, राईट. बोला, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राईट. मग नाव आता दिस इज सरेंडर, आणि स्पेशली सरेंडर जो आहे तो आपल्या मानसिक स्तरावरती आहे, शारीरिक स्तरावरती नाही. मनातून सगळ्या गोष्टी घडत असतात. मनामध्ये आपण भगवंतांना शरण आलो की आपण शरण आलो ऍक्च्युली बघायला गेलं तर मनाच्या स्तरावरती. मग आता एवढं सांगितल्यावरती की चलो भगवान को शरण आना चाहिए, इतना जरूरी है, लेकिन कुछ ऐसे लोग हैं जो भगवान को शरण नहीं आते, राइट. तो वो कौन लोग हैं, क्यों नहीं आते वो शरण, और कौन है जो भगवान को शरण आते हैं. जो भगवान को शरण आते हैं उनका लिस्ट दिया है 16 नंबर श्लोक में. जो भगवान को शरण नहीं आते उनका लिस्ट दिया है श्लोक नंबर 15 में. वाचा श्लोक, गोपीगण माताजी वाचा श्लोक नंबर 15. हरे कृष्ण. नमां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमः, मायया परतज्ञानः आसुरं भावमाश्रितः. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे, आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण हे पुढच्या क्लासला बघूया, कारण मोठा परपोट आहे, तात्पर्य मोठा आहे फार, आणि ऑलरेडी 9 वाजलेत. आषाढी एकादशी पण आहे. तुम्ही उपवास पण केला असेल, आणि उपवास करून शरीर थकला असेल. आता तुम्हाला वाटेल की आमच्यापेक्षा तुम्हीच थकलेलं दिसतंय, राईट. तर कोणाला काही प्रश्न आहेत तर बोला मागच्या श्लोकावरती, काही जिज्ञासा, काही प्रश्न, करेक्शन, ऍडिशन, डिलिशन. तुमचे पेपर माझ्याकडे आलेले आहेत, चेक करायचे बाकी आहेत. आता ज्या लोकांनी मध्ये एक्झाम दिली त्यांनी पेपर पाठवा पटापट. नो क्वेश्चन्स. हरे कृष्ण. मग ठीक आहे, मग कंटिन्यू करूया आपण. क्वेश्चन नसतील तर मग कंटिन्यू करूया, ठीक आहे. मग आता हे 4 प्रकारची लोक आहेत, ठीक आहे. तुम्ही म्हणाल की हे कधी पण पलटी मारतात. आता काय करणार तुम्ही, प्रश्न नाही. मला वाटलं अजून काही क्वेश्चन असतील तर. क्वेश्चन नाही, 10 मिनिटं आपल्याकडे, अजून प्रेशियस 10 मिनिटं आहेत, राईट. सो ना आता इथे 4 प्रकारच्या लोकांचं वर्णन केलेलं आहे की कोण 4 लोक आहे, राईट. आणि तुम्हाला दिसेल की ऍक्च्युली प्रभुपाद तात्पर्याच्या सुरुवातीला लिहितात,
श्रीमद भगवद्गीतेत सांगण्यात आले आहे की केवळ भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलावरती शरण गेल्यानेच मनुष्य भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमातून पार होऊ शकतो. या ठिकाणी असा एक प्रश्न उद्भवतो की जर असे असेल तर सुशिक्षित तत्वज्ञानी, वैज्ञानिक, व्यावसायिक, राज्यकर्ते आणि सामान्य लोकांचे पुढारी हे सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांना शरण का जात नाहीत? मग आता तुम्ही बघा, जे आचार्य असतात ना ते आपल्या आपल्या वेळेनुसार त्या त्या टायमाच्या मायेच्या अटॅकला काउंटर करतात. विश्वनाथ ठाकूर किंवा बलदेव विद्याभूषण यांनी ज्या वेळेला कमेंट्री दिली आहे त्यावेळेला मायाची प्रलोभनं वेगळी होती. त्यामुळे त्यांच्या तात्पर्यामध्ये वेगळ्या प्रकारचे कमेंट्री दिसेल तुम्हाला. म्हणून बघा, श्रील प्रभुपादांचे आचार्यांचे, करंट आचार्यांची कमेंट्री वाचणे फार जरुरी असतं. अदरवाईज तुम्ही मायाला फाईट करू शकणार नाही. तुम्हाला तत्व कळेल, रससार कळेल, पण आता आपल्या काय प्रॉब्लेम माहिती आहे, आपल्या आत्ताच्या आचार्यांना माहिती आहे. माया सेमच असते की बदलत नाही, पण ती वेगवेगळ्या रूपामध्ये येतात. असं फॉर एक्झाम्पल, आजपासून 150-200 वर्षापूर्वी मोबाईल नव्हता ना, मग कुठल्याही आचार्यांच्या कमेंट्रीमध्ये नसेल की किस तरह से इलेक्ट्रॉनिक गॅजेट से बचना है हमको. पण आता तुम्ही जर लेक्चर ऐकले महाराजांचे किंवा करंट जे आपले सिनियर वैष्णव आहेत किंवा प्रभुपादांचे तात्पर्य सुद्धा, ते म्हणतील कैसे आधुनिक ये जो कृत्रिम व्यवस्था आपने बनाई है इलेक्ट्रॉनिक चीजें, वो कैसे हमारे लिए बड़ा डिस्ट्रॅक्शन आहे. 100 वर्षापूर्वी डिस्ट्रॅक्शन नव्हतं, पण आता आहे. आपण जर करंट आचार्यांचे तात्पर्य जर वाचले नाही तर आपण मायाला कॉम्बॅट करू शकत नाही. काय काय लोग ऐसा, हम पढ़ रहे हैं चक्रवर्ती पाद की कमेंट्री पढ़ रहे हैं, हम बलदेव विद्याभूषण की कमेंट्री पढ़े, प्रभुपाद की कमेंट्री पढ़े आपने? नहीं, हम प्रभुपाद. दिस इज द प्रॉब्लेम ना. आता जे तात्पर्य आपल्याकडे आहे समोर ते आपण वाचणं जरुरी आहे. पूर्ववर्ती आचार्य तर वाचा तुम्ही टाइम काढून, पण आता जे आहे ते आपल्याला रेलेव्हेंट आहे, महत्वाचं आहे. कारण आताचे प्रॉब्लेम आपले आताचे वेगळे प्रॉब्लेम आहेत, राईट. म्हणून बघा, प्रभुपाद तात्पर्य कसे लिहितात, सुशिक्षित तत्वज्ञानी, वैज्ञानिक हे आताचे प्रॉब्लेम आहेत. व्यावसायिक, राज्यकर्ते आणि सामान्य लोकांचे पुढारी हे सगळे प्रॉब्लेमॅटिक आहेत, राईट. भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी मानव जातीचे पुढारी विविध प्रकारे अनेक जन्मामध्ये दृढ योजनाबद्ध आणि खडतर प्रयत्न करीत आहेत. बरोबर ना? आजचे तुम्हाला गव्हर्नमेंट दिसते किती प्रयत्न करत असते. समाज में पीस लाना है, प्रॉस्पेरिटी लाना है, लेकिन पीस आता ही नहीं. इतना भी करो, क्योंकि आप जो तरीका अपना रहे वो तरीका है ही नहीं पीस लाने का. आपल्याला काय वाटतं की लोकांना आपण जर नोकऱ्या दिल्या तर लोक बेरोजगार थांबेल आणि लोक चांगले बनतील, सुखी होतील. असं आहे का काही? नोकरी भेटल्याने कोणी सुखी झालाय का? तुम्ही सगळे नोकरीवाले आहात ना, सुखी आहात तुम्ही. सुखी आहात कारण भक्ती करताय. नुसती नोकरी म्हणून मनुष्य सुखी होत, काय म्हणताय, नुसती नोकरी म्हणून सुखी होत नाही मनुष्य. उलटा नोकरी भेटला नाही, जर त्याला पैसा भेटला तर अजून तो भ्रष्ट होऊ शकतो. पैसा मिला तो और फिर क्या क्या गलत काम करेगा मालूम नहीं आपको पैसे से. इससे अच्छा है कि भिखारी रहेगा. भिखारी रहेगा तो बेचारा नम्र रहेगा, भगवान की कृपा के ऊपर आश्रित रहेगा, जो मिलेगा खाएगा, चुपचाप सो जाएगा. पाप करने का ज्यादा चांस नहीं है. टोटली अपोजिट आहे डायमेन्शन. आजची सरकार म्हणते नोकऱ्या द्या, आपण म्हणतो नोकऱ्या नाही का देऊ. नॉट इन द रॉंग सेन्स. म्हणण्याचा अर्थ असे, नोकरी द्या आणि त्यांना चरित्रवान बनवा, तर मग ते लोक हे होतील. म्हणून प्रभुपाद लिहितात, परंतु जर भगवान श्रीकृष्णांच्या केवळ चरण कमलांना शरण गेल्याने मुक्ती प्राप्त होत असेल तर मग बुद्धिमान आणि परिश्रम लोक या सुगम मार्गाचा अंगीकार का करत नाहीत? आपण बघूया नेक्स्ट याला फ्रायडेला की लोक का शरण जात नाही. एवढी त्यांना फॅसिलिटी आहे, एवढी सिस्टम आहे, एवढे इस्कॉन मंदिर बनलेले आहेत, एवढा प्रोग्राम होत असतात, एवढे गीता वाटल्या जातात, प्रसाद वाटला जातो, पण लोक काय येत नाहीत आणि कुठली लोक आहेत ते बघूया आपण नेक्स्ट फ्रायडेला. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. उद्या सकाळी भेटूया. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. थँक यू व्हेरी मच. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.